मित्रांनो, रिझल्ट लागून महिना उलटलाय पण अजून सुद्धा मुलांच्या फोटोकॉपी झालेल्या नाहीयेत. विचार करा कधी रिव्हॅल्युएशन होईल आणि मुलांना कळेल की हा मी पास झालोय किंवा मी तसाच फेल आहे. ते 19 पॅटर्नची मुलं जी 24 पॅटर्नमध्ये कन्वर्ट झालेली आहेत त्यांचे रिझल्ट्स अजून पण दिसत नाहीये. तर काही टेक्निकल इश्यू असेल तर प्लीज त्या बाबतीतली क्लॅरिटी द्या. कॅरी ऑनच्या अंडर मुलांनी जेव्हा स्पेशल संधीमध्ये एक्झाम दिली आणि ते पास झालेत अशा लोकांना बऱ्याच कॉलेजेसनी ॲडमिशन नव्हती दिली, तर त्याबद्दलची विद्यापीठांनी क्लॅरिटी दिलेली आहे का? ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन दिली अशा लोकांना आता जी 9 तारखेपासून इनसेम सुरू होणार आहे त्या इनसेमला अलाव करणार आहात की नाही या बाबतीतली तरी क्लॅरिटी द्या. आय नो तुमच्याकडे खूप लोड आहे, तुम्हाला वेळ नाही आहे वगैरे वगैरे, पण विद्यार्थी आहेत तरच तुम्ही लोक आहात. तर प्लीज ॲटलिस्ट ती क्लॅरिटी ठेवा, ट्रान्सपरन्सी ठेवा तुमच्यामध्ये, कॉलेजमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना इतके सारे जे डाऊट्स आहेत ते एकाच वेळी यायला नाही पाहिजे. मीनवाईल पोरांनो, याच सगळ्यांसाठी NSUIचे महेश कांबळे सर ऑलरेडी विद्यापीठात मल्टिपल टाइम्स गेलेले आहेत निवेदन द्यायला आणि त्या निवेदनावर अजून सुद्धा काहीही रिप्लाय आलेला नाहीये. आम्ही सुद्धा आता या सगळ्या गोष्टी करून करून थकलेलो आहेत. त्यामुळे आता तुम्ही तयारी ठेवा की तुम्हाला लढायचं आहे. तुम्ही लोक ग्रुप करून विद्यापीठात जावा, तुमचे जे काही कन्सर्न्स असतील ते रेज करा आणि त्यांच्याकडून काम करून घ्या, कारण फायदा तुमचा आहे जर तुम्ही काम करून घेतलं तुमचं तर. आणि हो, ज्या लोकांना अजून काही कळत नाहीये इश्यू काय चाललेत, विद्यापीठ अथॉरिटी जर असेल तर प्लीज माझं कमेंट सेक्शन बघा. तुम्हाला मुलं सांगतील की बाबांनो किती प्रॉब्लेममध्ये आहेत मुलं. प्लीज प्लीज आपल्या मुलांसाठी थोडंसं त्यांना मदत होईल असं काहीतरी करा.